सरिता मॅडम, खूप खूप धन्यवाद तुमचे. तर आपलं मनोगत माझे मनोगत यामध्ये तुम्ही इंटरेस्ट दाखवला आणि आलात वेळ देऊन. तर धन्यवाद. तुम्ही तुमच्याबद्दल थोडी माहिती सांगून, साधारण डिसेंबर नंतर काय तुम्ही केलं स्वतःसाठी, कार्यक्रम हा ऐकून, कार्यक्रमातलं ज्ञान घेऊन तुमच्यामध्ये काय बदल केले, त्याचे काय फायदे झाले, ते थोडस सांगावं आम्हाला. हा, नक्कीच. आत्मवंदन मॅडम, सगळ्यांना आत्मवंदन. माझं नाव सविता धर्माधिकारी. मी बंगलोरला असते आणि विहंगमला मी साधारणतः 1.5 वर्षापूर्वी जॉईन झालेली आहे. जेव्हापासून जॉईन झाली आहे तेव्हापासून माझ्यात प्रचंड बदल झालेला आहे. हे जे काही आपण विहंगम मध्ये शिकतोय ते याच्या आधी शिकलेलं नव्हतं कधीच. मेडिटेशन कधी केलेलं नव्हतं. जे काही पृथ्वीवर बदल चालले त्याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं. हे सगळं विहंगमला जॉईन झाल्यानंतरच मला समजलंय आणि मी ह्याच्यात जे काही मेडिटेशन ध्यान करायला लागले ते आत्ताच करायला लागले या 1.5 वर्षामध्ये. आता थोडं माझ्याबद्दल सांगते. माझं नाव सविता धर्माधिकारी. माझं शिक्षण MSc स्टॅटिस्टिक्स आणि सॉफ्टवेअरचे कोर्सेस मी केले होते. त्याच्यानंतर जवळजवळ साधारणतः एक 8 ते 10 वर्ष मी सॉफ्टवेअरमध्ये जॉब केलेला आहे. पुण्याला मी जॉब करत होते आणि त्याच्यानंतर मग लग्नानंतर काही कारणास्तव ते मी पुढे कंटिन्यू नाही करू शकले. तर हे माझं थोडंसं पर्सनल बॅकग्राऊंड आहे. आणि आता आपल्या कोर्सेस बद्दल सांगते. म्हणजे आता डिसेंबर पासून जे भरपूर कोर्सेस झालेत आपले, पुस्तक वाचन भरपूर झालेलं आहे. त्याच्यातले मला जे काही महत्वाचे वाटले त्याच्याबद्दल मी सांगते आहे. डिसेंबरमध्ये सगळ्यात महत्वाचा म्हणजे नवीन कोर्स, नवीन जो आपण मॅडमने हे सुरू केला होता तो म्हणजे की आपण सोल ग्रुप तयार केले होते आणि त्यांना प्रेम आणि प्रकाश देणं सुरुवात केली होती. हा एक नवीन उपक्रम घेतला होता. तेव्हापासून किंवा त्याच्या आधी जो कार्यक्रम झाला होता मॅनिफेस्टेशन बियॉन्ड असेन्शन, तेव्हापासून आपण हे ध्यानातून आप स्वतःला किंवा इतरांना प्रेम आणि प्रकाश देण्याला सुरुवात केली होती. हे सगळं पुढे कंटिन्यू करत राहिलो. त्याचेही खूप चांगले रिझल्ट आहेत. त्याच्यानंतरचा आयुष्य बदलाचे भाग 1 हा आपण परत रिपीट केला होता. त्याच्यात आपण हार्ट मेडिटेशन, व्हिज्युअलायझेशन हे 1 महिनाभर केलं होतं. हार्ट मेडिटेशन तर करतच होतो, पण व्हिज्युअलायझेशनचा व्हिडिओ लावून परत प्रॅक्टिस करणं हे जवळजवळ 1 महिन्यापैकी साधारणतः एक 20 दिवस तरी रोज व्हिडिओ लावून 1 वेळा किंवा 2 वेळा हे केलेलं आहे. लिफ्टचे एक्झरसाइजची प्रॅक्टिस केली आहे. त्याच्यामुळे त्याची खूप चांगली सवय झाली आहे. नंतर अजून बाकी मग पुस्तक विश्लेषणाचे कार्यक्रम होते. श्रीपाद वल्लभ चरित्रामृत होतं, पहाटेचं ध्यान होतं. त्याच्यात अजून एक महत्वाचा कार्यक्रम जो झाला होता तो म्हणजे अं, मंगल मॅडमनी हे घेतलं होतं, पुस्तक वाचन घेतलं होतं. प्रकाशाच्या वाटेवर हे पुस्तक विश्लेषण घेतलं होतं. ते पुस्तक घरात होतं पुष्कळ, म्हणजे पहिल्यापासूनच घरात होतं. ते वाचायचं वाचायचं असा विचार करत होते, पण वाचणं काही झालं नव्हतं. छोटंसंच पुस्तक आहे तरी पण वाचणं काही झालं नव्हतं. खरं तर आयुष्य बदलाच्या ह्याच्यात पण त्या पुस्तकाचा उल्लेख आलेला आहे. तेव्हापासून ते होतं मनात वाचायचं. मॅडमने जेव्हा ते विश्लेषणाला घेतलं तेव्हा तेव्हा नक्की संकल्प केला. अगदी आपण जेव्हा प्रतिपदेचे संकल्प करतो त्या संकल्पात लिहिलं, नाही आता हे पुस्तक मला वाचायचंच आहे. संकल्पात लिहिलं आणि नंतर मग ते आपलं पुस्तक कार्यक्रम झाल्यानंतर मी ते वाचायला घेतलं. ते पुस्तक वाचून खूपच माझ्यात तसा बदल झाला. कारण आपण जे मॅडम आपल्याला नेहमी जे सांगतात की मेडिटेशन किंवा हायर डायमेन्शन 5D हे आपलं सगळं चालू आहे, ते म्हणजे काय, अमर गुरूंनी हे कसं म्हणजे ते काम केलेलं आहे, हे पुस्तक वाचून मला खूपच म्हणजे मी भारावून गेले होते. त्याच्यानंतर मग नक्कीच त्या चिकगुबीला जाऊन तिथे भेट देऊन तिथं ध्यान करायचं नंतर मी संकल्प केला. तोही संकल्प पूर्ण झाला. मी आणि माझे मिस्टर, माझी मुलगी, आम्ही सगळेजण चिकगुबीला गेलो. तिथे मेडिटेशन सेंटरमध्ये आम्ही ध्यान केलं. तिथे वेगळे वेगळे जागा आहेत ध्यानाच्या. तिथे वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे अनुभव आले. तो अनुभव खूपच छान होता. ते सांग त्याची प्रेरणा हे मॅडमच्या प्रकाशाच्या वाटेवर हे पुस्तक विश्लेषणातून मिळाली मला. तर पुस्तक वाचन नंतर चिकगुबीला जाऊन तिथे ध्यान करणं हा खूप मोठा अचिव्हमेंट किंवा खूप छान माझ्या आयुष्यात घडलेलं आहे असं मी सांगेल. त्याच्यानंतर अजून जो कार्यक्रम झाला तो अमृता मॅडमचा सोल लव हा कार्यक्रम झाला जानेवारीमध्ये. त्याही बाबतीत खूपच छान अनुभव आहे. अमृता मॅडमने खूप अमेझिंग तो कार्यक्रम घेतला आहे. अमेझिंग टेक्निक्स शिकवल्या अमृता मॅडमने त्याच्यावरती.
स्वतःवरती अनकंडिशनल प्रेम करायला त्यांनी शिकवलं. आपल्या आत्म्याला कसं कनेक्ट करायचं ते त्याच्यात त्यांनी शिकवलं. व्हिज्युअलायझेशन कसं करायचं ते शिकवलं. व्हिज्युअलायझेशन करून घेतलं मॅडमने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे काय? स्वतःवर प्रेम करणे म्हणजे स्वतःला आवडणाऱ्या गोष्टी करणे, आपल्या आत्म्याला सरेंडर होणे, स्वतःशी एकरूप होणे, स्वतःवर अनकंडिशनल प्रेम करणे, इतरांना अनकंडिशनल प्रेम आणि प्रकाश देणे. हे खूप मॅडमने इतक्या सोप्या शब्दात समजून सांगितलं आणि व्हिज्युअलायझेशन थ्रू करून घेतलं ते. तोही अनुभव खूप छान होता. ते परत परत व्हिडिओ पाहण्यासारखे आहे. ते परत परत म्हणजे परत ध्यानही केलं परत ते. नंतर नुसतं व्हिडिओ जागेपणी म्हणजे ध्यान न करता सुद्धा ते व्हिडिओ परत परत ऐकून ते समजून घेतलं. हार्ट सेंटर ओपन करायचं म्हणजे काय करायचं, ती प्रोसेस काय आहे, प्रेम इतरांना प्रेम द्यायचं म्हणजे काय आहे. अगदी म्हणजे एक तर शेवटच्या ह्याच्यात तर त्यांनी एकदम छान हे घेतलं होतं की पार्टी अरेंज केली होती. इतक्या सगळ्यांना आपण जेवढ्या लोकांना पार्टीला बोलवू त्यांना बोलवलं आणि त्यांना सगळ्यांना अनकंडिशनल लव्ह दिलं. इतका छान अनुभव होता तो ध्यानातला. खूपच सुंदर होता. नंतर अजून पुस्तक विश्लेषण मध्ये अमृता मॅडमने जे कैलास मानसरोवरचं ते पुस्तक विश्लेषण घेतलं होतं त्याच्यात अक्षरशः असा अनुभव होता की आपणच कैलास मानसरोवरला जाऊन आलेलो आहेत. हाही अनुभव खूप छान होता. त्याच्यानंतर आता फेब्रुवारीमध्ये अनुजा मॅडमने जो घेतला कार्यक्रम की द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, हाही प्रोग्राम खूपच छान होता. त्याच्यात पण अगदी छोटे छोटे टेक्निक्स त्यांनी दिलेले आहेत. अगदी छोटे छोटे वाक्य आहेत की आपण जे आपल्या आयुष्यात अंमलात आणायला पाहिजेत. जसं की कोणतंही काम करताना आपल्या तीव्र भावना महत्वाच्या आहेत. कुठल्याही शंका घेऊ नका, पूर्ण विश्वास ठेवून काम करा. समस्या कुठली असेल त्याचा स्वीकार करा आणि समस्या सुटली आहे असं व्हिज्युअलाइज करा. अजून सगळ्यांना ग्रॅटिट्यूड द्या, फॉरगिव्ह करा. हे मॅडम आपल्याला सगळं शिकवलंच आहे मॅडमनी, पण हे पुस्तकाच्या माध्यमातून परत रिपीट केलंय. वेगवेगळ्या ऑथरनी काय म्हटलंय, ऑथरनी कसे उदाहरणं दिले त्याच्याबद्दलचे, ह्याच्यानी जास्त मनावर तिथे उमटलं गेलं. अजून आता लेटेस्ट म्हणजे माझा एक अनुभव तुम्हाला सांगायचा आहे सगळ्यांना. याच आठवड्यात झालाय. अजून एका पुस्तकाबद्दल सांगते. आत्ता सुजाता मॅडमने आपलं हे पुस्तक घेतलं स्वामी दत्तावतांचं की अं, सिद्ध योगांच्या सहवासात, हे स्वामी दत्तावतांचं खूपच पॉवरफुल पुस्तक घेतलंय. त्याच्यातही छोट्या छोट्या आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. जसं की गुरुवर श्रद्धा ठेवा, गणपतीची साधना म्हणजे फक्त मूर्तीपूजा नाही तर ओंकार साधना करायला पाहिजे. मंत्र साधना म्हणजे काय, ध्यान म्हणजे काय, मंत्र साधना कोणी करायची कोणी नाही करायची, कोणत्या मंत्राची साधना नाही करायची, किंवा आपल्या मनाचा सरळपणा मवाळपणा हा किती महत्वाचा आहे आध्यात्मिक उन्नतीसाठी. स्वतःमधले गुण वाढवणे किती महत्वाचे आहे आध्यात्मिक उन्नतीसाठी. इतके छोटे छोटे गोष्टी आहेत पण त्या आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी, आत्म्याच्या प्रगतीसाठी कशा महत्वाच्या आहेत या सगळ्या पुस्तकातून कळलं. त्यांच्या पुस्तकांची पॉवर तर खूपच जबरदस्त आहे. हे सगळंच केलं मॅडमने आपल्याला आजपर्यंत खूप सगळं शिकवलंय. ते वापरात आणणं किती महत्वाचं आहे आणि ते वापरात आणल्याने कसे फायदे होतात त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. अगदी 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 लेटेस्ट माझा एक्सपिरियन्स आहे या मागच्याच आठवड्यातला. माझी एक मैत्रीण आजारी होती. तिला म्हणजे ब्रेन ट्युमर, खूप मोठा 5 सेंटीमीटरचा ब्रेन ट्युमर डिटेक्ट झाला होता. आधी त्यांनी ऑपरेशन करायचं नाही असं ठरवलं, पण नंतर इमर्जन्सीमध्ये त्यांना ऑपरेशन करावं लागलं. आदल्या दिवशी मी तिच्याशी फोनवर बोलले होते मैत्रिणीशी, आणि दुसऱ्या दिवशी अचानकच त्यांना रात्रीतून त्यांना डिसिजन घ्यावं लागलं की ऑपरेशन करायचंय म्हणून. आणि मॅडम जे आपल्याला सांगतात टेलिपती टेलिपती, दुसऱ्या दिवशी त्यांनी म्हणजे तिला हॉस्पिटलाइज केलंय, ऑपरेशन करायला घेतलंय. मला काहीच माहित नव्हतं. दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी तिचं ऑपरेशन चालू होतं त्या दिवशी मी इथे म्हणजे बसले होते. दुपारी मला ध्यान करायचं होतं, दुपारी वेळ होता त्यावेळेस मला ध्यान करायचं होतं, आणि मी जस्ट आपलं वेबसाईट वरती बघत होते आज कुठलं ध्यान करू. खरं तर त्या दिवशी प्रतिपदा होती. सकाळी प्रतिपदेचे संकल्प रिवाईज केले होते, पण दुपारी मी विचार केला, आधी विचार केला आपण संकल्पाचं ध्यान करूयात का, प्रतिपदा आहे संकल्प केलेले आहेत तर त्याचं ध्यान करूयात का. पण काय वाटलं मला माहित नाही, त्या दिवशी मी ते संकल्पाचं ध्यान नाही केलं. आणि कोणतं ध्यान केलं तर आपलं क्रिएटिंग लाईट जे आहे ध्यान आहे ते केलं मी. जवळजवळ साधारणतः एक 45-50 मिनिटाचा मॅडमचा व्हिडिओ लावून ते ध्यान केलं मी ते. आणि त्या ध्यानातून मी माझ्या मैत्रिणीला भरपूर सारं प्रेम आणि प्रकाश पाठवलं. आणि त्याच्यानंतर मला संध्याकाळी कळलं की तिचं ऑपरेशन झालं आहे. तिच्या मैत्रिणीच्या मुलगी आहे, साधारणतः अगदी छोटी मुलगी आहे, 25-26 वर्षाची. तिने मला मग सांगितलं की आज अचानक आईचं ऑपरेशन करावं लागलं.
आणि म्हणजे मला टेलिपॅथी म्हणतात ते झालं, म्हणजे मला काहीही माहित नसताना मी तिला माझ्या ध्यानातून भरपूर प्रेम आणि प्रकाश पाठवला. ऑपरेशन झालं त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं होतं की पुढचा एक आठवडा क्रिटिकल आहे, व्हेंटिलेटरवर ठेवावं लागेल. जेव्हा तिच्या मुलीने मला हे सगळं सांगितलं तेव्हा आजपर्यंत जे आपण प्रोग्राममधनं जे काही शिकलेलो आहोत, म्हणजे ते असेल आजपर्यंत हार्ट मेडिटेशन असेल, व्हिज्युअलायझेशन असेल, किंवा ते पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड असेल, ध्यानातून प्रेम आणि प्रकाश देणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेस वापरल्या. मैत्रिणीच्या मुलीला मी हे हार्ट मेडिटेशन करायचं कसं ते सांगितलं, फोनवरती मेसेज करून सांगितलं, व्हिज्युअलायझेशन कसं करायचं ते सांगितलं. योगाने ती फॅमिली जी आहे ती ध्यानाला कनेक्टेड आहे, ध्यान करतायत ते पुष्कळ वर्षापासून, पण आपले हे जे टेक्निक्स आहेत त्यांना माहित नव्हते. हार्ट मेडिटेशन म्हणजे काय, व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय, हे माहित नव्हतं. हे मी छोटं छोटं सांगितलं, हार्ट मेडिटेशन कसं करायचं, व्हिज्युअलायझेशन कसं करायचं हे सांगितलं. तिने केलं पण, आईसाठी केलं तिने, मी पण माझ्या मैत्रिणीसाठी केलं. आपली मैत्रीण अर्चना मॅडम ज्या आहेत त्यांनाही मी करायला सांगितलं, कारण ती आमची कॉमन फ्रेंड आहे जुनी शाळेतली, तिला त्यांनाही मी करायला सांगितलं. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार की म्हणजे गुरुवारी ऑपरेशन झालं, डॉक्टरांनी सांगितलं होतं की एक आठवडा व्हेंटिलेटरवर ठेवावं लागेल, आणि शनिवारी तिचं व्हेंटिलेटर काढून तिला नॉर्मल रूम मध्ये शिफ्ट केलं. आणि आज तिची मुलगी मला म्हटली की आज तुम्हाला व्हिडिओ कॉल करते आणि आई बोलेल तुमच्याशी. म्हणजे हे जे आपण सगळे टेक्निक शिकतोय, मॅडमने आपल्याला जे सगळे टेक्निक शिकवले, ते मॅडमने तर आपल्याला आधीच सगळं शिकवलेलं आहे. पण ह्याचे सगळ्यांचे पुस्तकातनं आपल्याला एव्हिडन्स किंवा जे रेफरन्सेस आहेत ते मॅडमने या सगळ्या वेगवेगळ्या आपल्याला पुस्तकातून दिलेले आहेत. जसं पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड झालं किंवा सोल लव्ह झालं, हे सगळे आपल्याला दिलेलं आहे, मॅडमने शिकवलेलं आहे. आणि हे आपण वापरात आणायला पाहिजे. आणि हा माझा अगदी पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला अगदी लेटेस्ट अनुभव आहे. बाकी छोटे छोटे अनुभव स्वतःच्या बाबतीत आलेले हार्ट मेडिटेशनचे, हे ते आधी आधी निघालेले भरपूर सारे अनुभव आहेत, ते वेगळेच. पण आता ह्या अगदी लेटेस्ट मागच्या आठवड्यातला हा अनुभव मी तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे. तर मला असं वाटतं की मॅडम जे शिकवत आहेत ते कार्यक्रम तुम्ही सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी नीट अटेंड केले पाहिजेत. पुस्तक विश्लेषणाचे कार्यक्रम पण खूप छान आहेत, त्याच्यातूनही शिकण्यासारखं खूप आहे. ध्यानाचे कार्यक्रम खूप छान आहेत. ध्यानातून प्रेम आणि प्रकाश देणं, अनकंडिशनल लव्ह देणं, हे आपण सोल्लो मध्ये जे शिकलो, हे सगळं आपण वापरात आणायचं आपल्या रोजच्या आयुष्यात. जे काही गरजा असतील किंवा जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्यासाठी हे सगळं आपण वापरात आणून हे आपले कार्यक्रम करायचे आहेत असं मला वाटतं. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद, तुम्ही धन्यवाद आम्हाला ह्या सुजाता सगळ्या मॅडम. गोष्टी शिकवल्या आहेत आणि त्या आम्ही खूप अंमलात आणतोय, त्याबद्दल धन्यवाद तुमचे तुमचे. सगळ्यांचे तुम्ही खूप इम्प्लिमेंट धन्यवाद. करत आहात हे फार छान. आणि मैत्रिणीला तुम्ही ज्या प्रकारे प्रकाश प्रेम दिलं सगळ्यांना सांगून, ते फारच छान केलं. नाही तर आपण शिकत तर आहोत, आपण सामूहिक चैतन्यही पेरत आहोत, या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत. पण ऐन हो वेळेला असं काही झालं की समजत नाही ना हे केलं पाहिजे. ते हो तुम्ही हो हो, समजून घेऊन केलं, त्यामुळे तुमचं अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा. तर असे खूप खूप धन्यवाद. इम्प्लिमेंटेशन प्रॅक्टिकली करणं गरजेचं असतं. आणि प्रकाशाच्या वाटेवर ह्या पुस्तकात खरंच म्हणजे मला सुद्धा डोक्यात प्रकाश पडला की हे जे काही अगदी धर्तीवर म्हणजे नाही सगळं त्या सुरू त्याच्यात ते आहे. अमर गुरूंच्या बद्दल जे काही लिहिलंय ना ते खरंच वाचून मग म्हणजे तेच अगदी ना, हे जे सगळं आता चालू आहे पृथ्वीवर, त्यांनी केव्हाच अमर गुरूंनी लिहून ठेवलं होतं ते. हो, आणि त्यांनी आणि सगळं केलेलं आहे, हे सगळं हो, प्रत्यक्षात केलंय, त्याच्यामुळे त्या जागेवर आपल्या जाऊन ते लोकांनी अनुभवणं खूप हे खूपच हे आधीच होतं. सगळं, आता जसं दत्तावतांनी पण लिहून ठेवलंय, तसं हो ते प्रकाशाच्या वाटेवर लक्षात येतं आणि मग आपल्याला हो, आपला अभिमानही वाटतो. ठीक आहे. खूप खरंच खूप धन्यवाद मॅडम तुमचे. खूप धन्यवाद.